एटापल्लीत बोगस नाली बांधकामांचा स्फोट हा विकास नाही, थेट भ्रष्टाचार आहे. सामाजिक कार्यकर्ते मनीष दुर्गे यांचा प्रशासनावर घणाघात. एटापल्ली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुरू असलेले नाली बांधकाम म्हणजे विकासाच्या नावाखाली सुरू असलेला उघड भ्रष्टाचार असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते मनीष दुर्गे यांनी केला. निकृष्ट साहित्य, बनावट मोजमाप आणि नियमांची पायमल्ली करत हे काम केलं जात असून यामागे ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. नाली बांधकामाच्या नावाखाली सार्वजनिक निधीची लूट सुरू आहे. कामाला ना गुणवत्ता ना मजबूती. पावसाळा आला की ही नाली वाहून जाणार आणि जीवितहानी झाली तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल मनीष दुर्गे यांनी उपस्थित केला. स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी असून देखील प्रशासनाने कानावर हात ठेवलेत असा आरोप करत त्यांनी म्हटलं की तक्रारी दाबल्या जात आहेत. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही फक्त दुर्लक्ष नव्हे तर जाणीवपूर्वक केलेली डोळेझाक आहे. या प्रकरणी मनीष दुर्गे यांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करत तात्काळ स्वतंत्र चौकशी, तांत्रिक ऑडिट आणि दोषी ठेकेदारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. तसेच निकृष्ट नाली बांधकाम तात्काळ पाडून नव्याने नियमानुसार काम करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. जर या भ्रष्टाचारावर तातडीने कारवाई झाली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही. नागरिकांना रस्त्यावर उतरवून प्रशासनाच्या दारात आंदोलनाचा भडका उडवू असा थेट इशारा देखील सामाजिक कार्यकर्ते मनीष दुर्गे यांनी दिला. एटापल्ली नगरपंचायत व गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण. नमस्कार, मी मनीष दुर्गे. आज नगरपंचायत एटापल्ली हद्दीत येणारा प्रभाग क्रमांक 13 मध्ये आम्ही गेलो असता त्या ठिकाणी नाली बांधकामाचं काम सुरू आहे. नाली बांधकामाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणी जो वापरण्यात येणारा मटेरियल हे अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. अशा प्रकारच्या मटेरियलनं जर आपण नाली बांधकाम केलो तर ती नाली जास्त काळ टिकणार नाही आणि शासनाचे पैसेसुद्धा त्या ठिकाणी बुडीत करण्याचे काम त्या ठेकेदारामार्फत होत आहे. तरी माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या कामाला रोखण्यासाठी माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी काही पाऊल उचलून त्या नालीला तात्काळ त्या नालीचे काम थांबवून तिथे नवीन नाली बांधकाम करण्याचे करावे. अन्यथा आमच्या मार्फत हे खूप मोठं आंदोलन त्या नाली नवीन बनवण्यासाठी होईल. त्याची जबाबदार संपूर्ण नगरपंचायत राहील, ही माझी त्यांना सांगणं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आज अशा प्रकारचे काम एटापल्लीमध्ये आम्ही कुठेही होऊ देणार नाही. प्रभाग क्रमांक 13च नाही, जेवढे 17 प्रभाग आहेत त्या 17 प्रभागामध्ये सुद्धा एक चांगला उत्तम दर्जेदार काम झाला